नगरमध्ये चौथ्या टप्प्यातलं मतदान 48 तासांवर आलेलं आहे। सुजय विखेंनी निलेश लंकेंवर घणाघाती टीका केलेली आहे। निलेश लंके मतदारसंघात दहशत माजवण्याचं काम करत असल्याचा आरोप विखेंनी केलाय। निलेश लंके हा व्यक्ती भर सभेत पोलिसांना दम देत असेल तर सामान्य जनतेचं काय करतील असा सवाल लंकेंनी विचारलाय। तर दुसरीकडे शरद पवारांमुळे नगरला पाणी मिळालं नसल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील आपल्याला शेवटच्या टप्प्यात देखील मतदार राजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, गेले अनेक महिने प्रचार सुरू आहे, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, शेवटचे काही तास उरलेले आहेत, तरीही तुम्ही मतदार राजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल? नाही, आता पहिल्यांदाच अशी वेळ आहे की 45 दिवस सलग एखाद्या लोकसभेची आचारसंहिता चालू आहे आणि प्रदीर्घ कष्टाने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आधारावर, त्यांच्या प्रेमामुळे एवढे 45 दिवसाचा प्रचार कधी सुरू झाला आणि कधी संपला हे लक्षातच आलं नाही। एकत्रित करण्यामध्ये आणि त्यांना प्रचाराच्या स्टेजवर आणण्यासाठी हे फार जुना पिक्चर आहे जो या जिल्ह्याने पाहिलेला आहे। इथं आज मुद्दा हा विकासाचा आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक खासदार म्हणून 5 वर्षाच्या विकासाची कामं मी करू शकलो हे जनतेपुढे आहेत। सभेमध्ये भर सभेमध्ये जे तुमचे विरोधी उमेदवार आहेत निलेश लंके यांच्या गुन्हेगारी प्रश्नावर त्यांना सज्जड दम दिला, याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, खरं तर जो व्यक्ती आणि त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली, अनेक वर्षांपासून तीच त्यांची पार्श्वभूमी राहते। जनतेपुढे कधी आलं की जेव्हा त्या व्यक्तींनी पोलिसांना दम भरला। आता मला सांगा, एखादा उमेदवार भर सभेमध्ये माईकमध्ये पोलिसांना दम देत असेल तर तो सर्वसामान्य माणसाचं काय करेल याचा विचार सर्वसामान्य जनता आता करायला लागली। पारनेर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, ज्या पद्धतीने त्यांना दबाव टाकला जातोय, या सगळ्या गोष्टी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रचार प्रत्येकाने करावा, काय हरकत नाही, पण तुम्ही जर दहशत माजवण्याचा प्रयत्न, पाणी पाहिजे तसं मिळत नाहीये, हा प्रश्न कधी मिटणार आहे? गेली अनेक वर्ष तुमचीच सत्ता या भागामध्ये आहे। पाणी अडवतो कोण हा पहिला विचार केला पाहिजे। धरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्याचं नेतृत्व 40 वर्ष हे कोणी केलं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। नगर जिल्ह्याला त्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं एकमेव काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलंय आणि म्हणून कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील आणि पवार साहेबांमध्ये संघर्ष हा पाण्याच्या मुद्द्यावरच होता की जे अन्याय अहिल्यानगरच्या गोरगरीब जनतेवर पाण्यासंदर्भात होतो, तो कुठलाही असो, हे थांबावं म्हणून खरं तर हा संघर्ष आमचा पुढे गेला। आणि वर्षानुवर्ष जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला तर पवार साहेब असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी येऊन दिलं जात नाही किंवा येऊन दिलं गेलं नाही, हा आमचा संघर्ष आहे। राज्यामध्ये आमचं सरकार खरं तर उशिरा आलं, नाहीतर या वेळेस हा संघर्ष कायमचा संपून जिल्ह्याला त्यांचं हक्काचं पाणी 100% आपण आणून दिलं असतं। आत्ताच्या या क्षणाला दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे थोडीशी टंचाई जाणवते। निवडणूक तुम्ही किती स्वतःसाठी टफ फाईट मानता आणि या निवडणुकीमध्ये तुमचा विजय हा किती मताधिक्याने होईल? या निवडणुकीने बरंच काही मला शिकवलं। प्रचाराचं एक वेगळं पॅटर्न। 45 दिवस झाले, किती दुर्भाग्यपूर्ण आहे की 45 दिवसामध्ये विकासावर चर्चाच नाही। चर्चा कशावर झाली पाहिजे? लोकप्रतिनिधी माणूस कशासाठी निवडतो? विकासासाठी। हे बाकी सगळ्या गोष्टी, सार्वजनिक कार्यक्रम किंवा हे किंवा कोण श्रीमंत कोण गरीब, हा चर्चेचा मुद्दाच असू शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आणि दुसरा मुद्दा, मला एक गोष्ट लक्षात आली की हे फार कालावधीनंतर पटवून द्यावं लागलं लोकांना की ही देशाची निवडणूक आहे। सांगितलं तुम्ही म्हणणार ओव्हर कॉन्फिडेंट आहे, कमी सांगितलं तर म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स गेला, त्यामुळे खासदार होणार हे निश्चित आहे, गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने होणार हेही निश्चित आहे। कितीनी होईल हे तुम्ही 4 तारखेला पहा। माझं मन सांगतं की मागच्या वेळेसपेक्षा चांगलं यश यावेळेस मिळल्याशिवाय राहणार आहे। धन्यवाद। न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्यासंदर्भात हे होते अहमदनगर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील। मागच्या वेळेपेक्षा यावेळी मला मताधिक्य जास्त मिळेल, मतदार राजा मतपेटीमध्ये आपलं मत टाकेल। मात्र 4 जूनला या नगरमध्ये कोण गुलाल उधळेल याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे।
व्हिडिओ सचिन सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.